मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये परम वायसीडी. आज आपण कायनेमॅटिक्सचा भाग 2 पाहणार आहोत. या भाग 2 मध्ये फर्स्ट पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्सची डेफिनेशन आपण सर्वप्रथम बघू. काय असतं डिस्टन्स म्हणजे द ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय पार्टिकल ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. मग डिस्प्लेसमेंट काय असतं? द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आपण त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स बघू. कॅरेक्टरिस्टिक मध्ये पहिली बघा, द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हॅज युनिट ऑफ लेंथ म्हणजे मीटर. त्यानंतर द डिस्टन्स इज स्केलर अँड डिस्प्लेसमेंट इज वेक्टर. ऑलरेडी आपण मागे टॉपिक मध्ये पाहिलं. त्यानंतर डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द मॅग्नेट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्स हे कसं असतं, नेहमी डिस्प्लेसमेंटच्या मॅग्नेट्यूड पेक्षा जास्त असतं किंवा डिस्प्लेसमेंट एवढं असतं. ते आपण पुढे एक्झाम्पल मधून समजून घेऊ. त्यानंतर डिस्टन्स may be 0 or positive but the displacement is positive, negative or 0. Displacement हे पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा 0 असू शकतं. Displacement and distance has the same dimensions, that is L1, M0, T0. त्यानंतर आपण एक छोट्याशा एक्झाम्पल मधून याच्यामधला डिफरन्स समजून घेऊ. बघा, समजा आपण एक छोटासा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल घेतला. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ABC. त्याची AB ची लेंथ आहे 3 मीटर्स, BC ची लेंथ आहे 4 मीटर आणि AC ची लेंथ आहे 5 मीटर्स. तर आपण ऑलरेडी हे पायथागोरस मध्ये बघितलेलं असतं, लोअर स्टँडर्ड्स मध्ये. तर आपण काय केलं की एका ऑब्जेक्टला इनिशियल पोझिशनला तो कुठे असणार आहे? A या ठिकाणी असणार आहे. समजा तो सुरुवातीला काय करतोय, A to B जातोय फर्स्ट पाथ. त्यानंतर काय करतोय, तो B ला आल्यानंतर B to C जातोय आणि आपण नंतर टोटल पाथ कव्हर केलेला बघितला, A to B to C. अशा 3 पॉइंट्स मध्ये आपण त्याने किती डिस्टन्स कव्हर केला आणि किती डिस्प्लेसमेंट झालं हे आपण बघू. समजा तो A to B गेला. A to B गेल्यानंतर बघा, हे स्ट्रेट लाईन पाथ आहे. किती मीटर डिस्टन्स कव्हर केला असेल? 3 मीटर. परंतु त्याची डायरेक्शन बदललेली नाहीये, त्यामुळे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही कसं होतं? सेम. त्यानंतर बघा, समजा तो B to C या पाथचा विचार केला. इथे देखील काय झालंय, त्यांनी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे? सेम, कारण त्याची डायरेक्शन बदललेली नाही आणि तोच सेगमेंट त्यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कशी? सेम. त्यानंतर समजा A to B to C टोटल पाथचा जर आपण विचार केला, ऍक्च्युअली याच पाथने तो आलेला आहे, परंतु शॉर्टेज डिस्टन्स मात्र आता AC होत आहे. म्हणजे टोटल लेंथ किती कव्हर झाली? 3 + 4 7. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड इज 7 मीटर बट द डिस्प्लेसमेंट इज 5 मीटर्स. म्हणजे शॉर्टेस्ट लेंथ किती होती? 5 मीटर. दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. आपण आता पॉइंट पाहू, स्पीड. स्पीड म्हणजे काय असतं बघा, द डिस्टन्स अपॉन टाइम इज द स्पीड. म्हणजे कसं डिफाइन करता येईल? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज स्पीड. मग स्पीडचं एस युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. डायमेन्शन काय असतात? L1, M0, T⁻⁻1 अँड स्पीड इज द स्केलर क्वांटिटी. मग डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड बघा. पहिला युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड. पहिला आपण डिस्कस करू युनिफॉर्म स्पीड. कधी एखादा व्यक्ती युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होतो किंवा ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होतो असं म्हणता येईल, ज्यावेळी तो इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करेल त्यावेळी त्या ऑब्जेक्टला आपल्याला म्हणता येईल तो युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होतोय. म्हणजे कसं डिफाइन करता येईल? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. मग नॉन युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन कशी तयार करता येईल? When an object covers equal distance in unequal interval of time, then the object is said to be moving with non-uniform speed. पुढे बघा, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड काय असतं? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग डिफाइन कसं करता येईल? इट इज डिफाइंड ॲज द टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट टू कव्हर द जर्नी. त्यानंतर बघा, इट इज गिवन बाय फॉर्म्युला V average is equals to total distance upon total time. V average is equals to delta x upon delta t. अशा पद्धतीने ॲव्हरेज स्पीडचं आपण एक्सप्लेनेशन एका छोट्या एक्झाम्पल मधून बघू. समजा एक व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 4 तास लागले आणि त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं 400 किलोमीटर्स. तर आपलं डिस्टन्स किती? 400. टाइम किती? 4 आवर्स. तर ॲव्हरेज स्पीड किती असेल? 100 किलोमीटर्स पर आवर विल बी द ॲव्हरेज स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. नेक्स्ट बघा, इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस स्पीडला आपण 2 पद्धतीने डिफाइन करू शकतो. फर्स्ट टाइप बघा,
द स्पीड ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस स्पीड. किंवा हे बघा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टीला आपण ॲव्हरेज स्पीड म्हटलं होतं. मग इथे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी काय असणार आहे? ॲव्हरेज स्पीड. त्या ॲव्हरेज स्पीडची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? इन्स्टंटेनियस स्पीड. द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्पीड इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस स्पीड. It is given by v is equals to limiting delta t tends to 0 delta x upon delta t v is equals to dx by dt. अशा पद्धतीने आपण डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड समजून घेऊ शकतो. तो आपण आता वेलोसिटी बघू. काय असतं वेलोसिटी? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज वेलोसिटी. मग एसआय युनिट काय असतं वेलोसिटीचं? मीटर पर सेकंड. डायमेन्शन काय असतात? L1 m0 t raised to -1. आणि वेलोसिटी ही क्वांटिटी कशी आहे? वेक्टर आहे. मग डिफरंट टाइप्स ऑफ वेलोसिटी बघा. युनिफॉर्म वेलोसिटी, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी, याला व्हेरिएबल वेलोसिटी पण म्हणता येईल आपल्याला. ॲव्हरेज वेलोसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी. मग आता युनिफॉर्म वेलोसिटीला कसं डिफाइन करता येईल बघा. युनिफॉर्म वेलोसिटी कसं म्हणता येईल? इक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल टाइम इंटरवल म्हणजे युनिफॉर्म वेलोसिटी. जसं आपण युनिफॉर्म स्पीड मध्ये म्हटलं होतं तसंच. म्हणजे व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. तसंच फक्त नॉन युनिफॉर्म वेलोसिटीला इक्वल डिस्प्लेसमेंट अनइक्वल टाइम असं म्हणता येणार नाही. त्याचा थोडासा क्रायटेरिया वेगळा आहे. त्यामध्ये व्हेन अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलोसिटी व्हेन इट्स मॅग्नेट्यूड, इट्स डायरेक्शन और बोथ चेंजेस विथ टाइम देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. म्हणजे वेलोसिटीचा मॅग्नेट्यूड किंवा डायरेक्शन किंवा दोन्ही जर बदलत असेल तर आपल्याला म्हणता येईल की ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म वेलोसिटीने मूव्ह होतोय. फॉर एक्झाम्पल बघा, समजा एखादा व्हेकल वाला 5 मीटर पर सेकंडने स्ट्रेट गेला तर आपल्याला म्हणता येईल त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. परंतु तो जर 5 मीटर पर सेकंडने टर्न घेत असेल तर डायरेक्शन चेंज झाली. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. समजा त्याने काय केलं, स्ट्रेट लाईन मूव्ह होत असताना 5 मीटर पर सेकंडचं 6 मीटर पर सेकंड केलं म्हणजे 5चं 6 झालं म्हणजे मॅग्नेट्यूड चेंज झालं म्हणजे काय झालं? त्याची वेलोसिटी चेंज झाली. थर्ड केसमध्ये त्याने टर्न पण घेतला आणि 5चं 6 केलं म्हणजे 5 मीटर पर सेकंडचं 6 मीटर पर सेकंड केलं तर आपल्याला म्हणता येईल की तो ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म वेलोसिटीने मूव्ह होतोय. अशा पद्धतीने आयदर मॅग्नेट्यूड, आयदर डायरेक्शन और बोथ जर चेंज होत असेल तर आपल्याला म्हणता येईल ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. त्यानंतर बघा ॲव्हरेज वेलोसिटी. ॲव्हरेज वेलोसिटी खूप सोपं आहे. जसं आपण ॲव्हरेज स्पीड म्हटलं होतं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, तसं इथे काय टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. म्हणजे व्ही ॲव्हरेज इज इक्वल्स टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम आणि व्ही ॲव्हरेज इज इक्वल्स टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आपण बघा एक छोटंसं एक्झाम्पल मागे असं घेतलं होतं की 5 मीटरचं डिस्प्लेसमेंट होतं ए टू सी. आठवतंय? आपण एक पायथागोरसचा थेरमचा यूज करून आपण काय केलं होतं, डिस्प्लेसमेंटच्या साठी एक ट्रायंगल यूज केला होता आणि त्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय होतं ए टू सी 5 मीटर. म्हणजे जर 5 मीटर डिस्प्लेसमेंट होण्यासाठी समजा 1 सेकंड लागत असेल तर आपल्याला त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी आपल्याला म्हणता येईल की तिचं 5 मीटर पर सेकंड ॲव्हरेज वेलोसिटी. नेक्स्ट बघा इन्स्टंटेनियस वेलोसिटी. इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय? इट इज डिफाइंड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज वेलोसिटी. इथे देखील बघा आपण जसं तिथे म्हटलं होतं इन्स्टंटेनियस स्पीड बद्दल तसंच इथं इन्स्टंटेनियस वेलोसिटी बद्दल. द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज वेलोसिटी इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस वेलोसिटी. किंवा द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस वेलोसिटी. इट इज गिवन बाय v is equals to limiting delta t delta x upon delta t किंवा वेक्टर v is equals to वेक्टर delta x upon delta t. अशा पद्धतीने आपण इन्स्टंटेनियस वेलोसिटी समजून घेऊ शकतो. आपण आता ॲक्सेलरेशन बघू. काय असतं ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन. एसआय युनिट काय असतं ॲक्सेलरेशनचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि डायमेन्शन काय असतात? L1 m0 t raised to -2. आणि ॲक्सेलरेशन ही क्वांटिटी कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. तो टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन बघा. पहिला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. मग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कधी म्हणता येईल? व्हेन the change in velocity is equal in equal interval of time then the acceleration is said to be uniform acceleration. मग non uniform acceleration कधी म्हणता येईल? when its magnitude, direction or both changes with time is called as non uniform acceleration. त्यानंतर बघा average acceleration. What is mean by average acceleration? The
change in velocity divided by time is called as average acceleration. It is given by vector a is equals to vector delta v upon delta t. मग instantaneous acceleration काय असतं बघा, the acceleration of particle at particular instant of time, or दुसऱ्या पद्धतीने कसं डिफाइन करता येईल बघा, the limiting value of average acceleration is called as instantaneous acceleration. ते कसं देता येईल, vector a is equals to limiting delta t tends to 0 delta v upon delta t, vector a is equals to vector dv by dt. अशा पद्धतीने आपल्याला ऍक्सिलरेशन समजून घेता येईल. चला आता आपण फॉर्म्युले थोडेसे रिवाइज करू. बघा, फर्स्ट आपण काय केलं, रिवाइज द फॉर्म्युले. ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस असे दोन कॉलम बनवले. स्पीड, वेलोसिटी आणि ॲक्सिलरेशन असे हा वेगळा कॉलम बनवला. आपण काय केलं, स्पीड, ॲव्हरेज स्पीड असं रीड करायचं, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. इन्स्टंटेनियस स्पीड कसा, लिमिटिंग डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. तसं इथे कसं म्हणतात, ॲव्हरेज वेलोसिटी काय, वेक्टर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. इन्स्टंटेनियस वेलोसिटी कसं म्हणतात, लिमिटिंग डेल्टा टी टेंड्स टू 0 वेक्टर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ॲव्हरेज ॲक्सिलरेशन वेक्टर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन काय, लिमिटिंग डेल्टा टी टेंड्स टू 0 वेक्टर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. इथे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, जे काय ॲव्हरेज व्हॅल्यूज आहेत त्या ॲव्हरेज व्हॅल्यूच्या लिमिटिंग व्हॅल्यूज म्हणजे काय असतात, त्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज असतात. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पास करायला विसरू नका. या आतापर्यंत झालेल्या कंटेंटवरचे एक्झाम्पल आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मी परमेश्वर कोटुळे, होम कोचिंग क्लासेस भोर. थँक्यू.